व्यावसायिक गॅस सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी नागपूर पोलीस ॲक्शन मोडवर आहे आणि नागपूर पोलिसांनी गॅस एजन्सी धारकांची बैठक घेतलेली आहे आणि त्यांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहे की ज्या अत्यावश्यक सेवा आहे, रुग्णालय, निवासी शाळा किंवा जी गाईडलाईनमध्ये अन्न वितरण विभागाने संस्थेंचे नावं दिलेले आहेत त्यांनाच व्यावसायिक सिलेंडर द्यायची आहे. इतर ठिकाणी व्यावसायिक सिलेंडर दिल्यास पोलीस कारवाई करणार आहे. त्यासोबतच आता घरगुती गॅस सिलेंडरची जी गर्दी होत होती ती गर्दी मोठ्या प्रमाणात कमी झालेली आपण बघू शकतो. सगळे लोक जे आहेत ते घरपोच सिलेंडर मिळत आहेत. बऱ्याच ठिकाणची गर्दी जी आहे ती कमी झालेली आहे. सर, व्यावसायिक सिलेंडर वितरणासाठी पोलिसांनी काय सूचना दिल्या? त्यांनी सांगितलं आहे का आम्हाला जे मूकबधीर संस्था आहे, व्यसनमुक्ती संस्था आहे, एम्स कॉलेज आहे आणि दवाखाने बरेच फार सरकारी संस्था आहे जे आहे त्यांना जे द्यायचं आहे त्यांनाच ते तुम्हाला पुरवठा करायचा आहे. अन्यथा व्यावसायिक धारकांना द्यायचं नाही सांगितलं आहे आम्हाला. कारवाई होईल म्हटले. अशी कारवाई करण्यात येईल. आणि हे घरगुती सिलेंडर कसे सुरू आहे? आता घरगुती नियमित बरोबर येत आहे आणि त्याचा काही तोटा काहीच नाही आहे. गर्दी कमी झाली फार पुष्कळ 80-90% फार गर्दी कमी झाली आहे. आणि व्यावसायिक सिलेंडर किती येत आहे तुम्हाला लोड? 8 ते 10 दिवसात एक लोड येतं आम्हाला 100 सिलेंडरचा आणि ते पुरवठा विभागच्या हिशोबाने आम्हाला वाटप करण्यात येत आहे. आम्हाला घरगुती सिलेंडर वाटपाची जी गर्दी होती ती प्रचंड कमी झाली आपण बघू शकतो. घरीच लोकांच्या सिलेंडर वितरण केलं जातं, परंतु व्यावसायिक सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी पोलीस ॲक्शन मोडवर आहे आणि पोलिसांनी बैठका घेतलेल्या आहे. जर काळाबाजार केला तर थेट कारवाई होणार आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.